निर्व्यसनी, चारित्र्यवान व समाजहित साधणाऱ्या व्यक्तींची पदाधिकारी म्हणून निवड व्हावी असं मत धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांनी व्यक्त केलं। रविवारी श्री मार्कंडेय मंदिरात पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक बैठक पार पडली। या बैठकीत पदाधिकारी निवडी प्रसंगी धर्मरक्षक अंबादास गोरंटला हे बोलताना म्हणाले, ज्या युवकांची पदाधिकारी म्हणून निवड होते त्यांनी समाजाचं नाव मोठं केलं पाहिजे, समाजात क्रांती घडवली पाहिजे, समाज निर्व्यसनी कसं होईल यावरती काम करावं, समाजासमोर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन अंबादास गोरंटला यांनी केलंय। एक विनंती होती निवडणुकीकडे, जे आज आपण निवड समिती आपण निवडणार आहे, जे पदाधिकारी निवडणार आहे त्या पदाधिकारी निवड करत असताना आपण एक कुंभारासारखा विचार केला पाहिजे। जे आता आपण समाजासमोर एक नेतृत्व तयार करतो ते नेतृत्व जाऊन समाजाचं हित झालं पाहिजे, देशाचं हित झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण निवड करावी असे एक विनंती आहे। कारण जे इच्छुक उमेदवार म्हणून येतात ते लोकांची विजन काय आहे, त्यांचं चारित्र्य काय आहे, त्यांना व्यसन आहे की नाही, जे आपल्या समाजासमोर मोठे आधारित व्यसन या सर्व गोष्टींवर ते काम करतील का, किंवा समाजात एक राजकीय नेतृत्व तुम्हाला उभा करायचं आहे तर या निवडणुकीमधून तुम्ही उभा करू शकता। त्यासाठी निवड करत असताना तो व्यक्ती आपल्या समाजाचं नाव उंचवण्याच्या दृष्टीने त्या व्यक्तीचा आपण निवड केलं पाहिजे असं माझं एक विनंती आपल्या समोर आहे। आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मला एक विनंती आहे की आपण कर्तृत्वाला आपण लोकांचे पद घेतलं पाहिजे, ना की कुणाच्या तर एवढ्या जाऊन आपण नमस्कार करून ते पद घेण्यापेक्षा आपला कर्तृत्व सिद्ध करून आपण समाजात अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्व पद घोषणावी एक विनंती करतो। आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी समाजाच्या सर्व वरिष्ठ मान्यवरांचं अध्यक्षांचं नियोजनाचं मनापासून आभार व्यक्त करतो। जय मार्कंडेय, जय श्रीराम। अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगम ज्ञानपीठ आयोजित 25वे अधिवेशन गाणगापूर येथे 29 व 30 जुलै रोजी होणार आहे। या अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमच्या स्वागत अध्यक्षपदी पंडित देवीदास यंगलदास पंतुल यांची तर भिवंडी येथील पंडित अंबादास सिंगम यांची संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व 25वे पुरोहित संमेलनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महादेव तुम्मा प्रथमेश बोम्मेन।